आता मी याच्यातले काही वांग्याचं भरीत बनवीन, काही वांगे ठेवून देईन नंतर बनवायला. याचा भरीत आपण असे तुकडे करून पण बनवू शकतो शेंगदाण्याच्या चटणीतलं, आणि वांगे भाजून पण बनवू शकतो. आता हे आपले वांगे भाजलेले आहेत. आता आपण याचं मसाले भरीत करू. सोलून घेऊन कांदा, कोथिंबीर. आता हे त्याच्यासोबत खाण्याकरता बाजरीची भाकर बनवायले. हे पाशी बाजरीच्या भाकरीसोबत भरीत लई टेस्टी लागतं. असं आपण बाजरीची भाकर करून घेऊ. अशापैकी छान बाजरीच्या भाकरी खमंग भाजायच्या अशा भरीत सोबत खायला. भाकर थापून घेऊ. अशी दोन हाताने थापल्यावर पटकन भाकर होते आपली. अशी भाकर आपण याच्यावर मांडू गॅसवर, म्हणजे आपल्या भाकरीला पापड येतो छान. छान भाकर फुगती. असं सगळं साले काढून घेणार आहेत. याचे वांगे गरम आहेत. हे पहा, आपलं असं वांग सोलून झालेलं आहे छानपैकी. असं याच्यात टाकून घेऊ आपण. असे आपण हे सगळे वांगे सोलून घेणार आहेत आणि मग मसाले भरीत बनवणार आहेत. आता आपण कढई गरम करायला लावली. त्याच्यानंतर आपण कढईत शेंगदाणे टाकून घेऊ, हिरवी मिरची, मीठ, तेल, कांदा, भरीत, कांद्याची पात. आता आपण कढई गरम झालेली आहे, शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे चांगले खरपूस भाजले की आपण आता आपले शेंगदाणे भाजत आलेले आहेत. आता आपण शेंगदाणे भाजून झालेले आहेत, काढून घेऊ. आता आपण
कढाईमध्ये कांदा टाकू. आता आपण कढईत कांदा टाकून झाला. तेल घालू त्याच्यात. कांदा चांगला लाल परतून घेऊ. मग आपण त्याच्यात हिरवी मिरचीचे तुकडे घालून घेऊ, कारण मिरची पण कांद्यासोबत चांगली मऊ होती. आता आपण हे आपलं कडक होण्याकरता हे शेंगदाणे पण असं टाकून घेऊ, म्हणजे आपले शेंगदाणे कडक होते. कडक असल्यावर छान लागते. आपला कांदा, शेंगदाणे आणि मिरची झालेली. आता ही कांद्याची पात टाकून घेऊ आपण याच्यात. हे पहा अशी. सगळं मऊ झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये असं मीठ घालून घेऊ, आपल्याला जसं लागतंय मीठ तसं. असं एवढं आपण मीठ घालून घेऊ. मिठाला थोडं चांगलं हलवून घेऊ असं. आणि आता हे आपलं हे वांग्याचं भरीत करून ठेवलेलं आहे, तर हे आपण याच्यामध्ये असं टाकून घेऊ. हे पहा. आता आपलं वांग्याचं भरीत टाकून झालं. आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ. आता फक्त आपल्याला हे सगळं होऊन द्यायचं चांगलं. थोडीशी कोथिंबीर कापून वरून टाकायची, म्हणजे आपलं वांग्याचं भरीत तयार होतंय. हे पहा. ते लावून घ्या. वांग्याचं भरीत, बाजरीची भाकर आणि जर आवडत असेल त्याला पोळी, असं आपलं हे जेवण मराठीमुळे जेवण तयार आहे. असं हे मराठमोळी जेवण आहे. या को जेवण करू.